अरे यार, आता कोणाचा फोन आला? शनाया, शनाया अगं दाराच्या बाहेर आहे मी. हा, दार उघड, दार उघड. किती वेळ लावला असं? चल चल. राधिके, काय नानाजी? हे बघ क्या काय हे बिल जेव्हा त्या गुरुनाच्या आई बाबांना सापडेल ना तेव्हा खरी मजा येईल. शनायाला फर्स्ट क्लास मेजवानी आहे. आई भाई झाला का स्वयंपाक? हा म्हणजे तयारच होता ना तो. म्हणजे नाही नाही, तयार होतं म्हणजे जेवण तयार होतं, पण ते गरम करायला वेळ लागतो ना, म्हणजे गरमागरम जेवण आपल्याला पाहिजे ना. बर बर बर, चल लवकर लवकर चल. एक मिनिट. गुरुनाथ, हिने एवढा मोठा स्वयंपाक केला आणि बेसिन मध्ये एक काही खरकट भांड नाही. नाही बा, म्हणजे असं कसं केला? याच भांड्यात केला का स्वयंपाक? भाजीला कढई नाही, हा पोळीला तवा नाही, पोळपाटे नाही. हा अगं ते पोळपाट ना, ते नाही ऍक्च्युली मला ना सगळं स्वच्छ लागतं सर, म्हणून मी ते धुवून आवरून ठेवलं. वा 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 वा, भलती शाणी दिसते का तू. हो, मी तुला म्हंटल ना, तिला येतं सगळं, म्हणजे सगळं व्यवस्थित करते. त्यामुळे आजचा स्वयंपाकही तसाच आहे. तू जा ना बाहेर. बाहेर बस ना. चालते. नाही, आई मी काय म्हणतो, तू पाहिलंच नाहीस काय स्वयंपाक केलंय ते? आता राहू दे ना, केला ना तिने स्वयंपाक, राहू दे. अगं नाही, बघ तर काय केलं. ये ये ये. बर बाबा. का बाई, अरे वा, छान केलं. पापड नाही का केलं? पापड नाही नव्हते ना. पाय बरं, तुला मी सांगितलं होतं ना पापड लागते आपल्याला. हा, ते संपले अगं, मी आणतो ना, आता परत आणतो. उद्या आणशील. हो हो, बस ना तू बाहेर, मी मस्त गरम गरम. या. ओ शिट, चौकशा असतात यार यांना. 2-3 दिवसांचाच प्रश्न आहे, ते सोडून चल चल, घे ताट घे. अरे काय झालं काय जेवणाचं? जमते ना तिला? बनवलं होतं म्हणते बा, दोघही आणून आलेत. दोघे? अरे वा वा. हे घ्या, स्वयंपाक तयार आहे. वा, वाढ. हा, वाढ ग. वाढ. माझा उपास आहे. तिकडे वाढ. सॉरी. इकडे वाढ. थांबा, मी ताट आण. हा. ते वाढून राहिली का आपल्याला भीक देऊन राहिली काय समजतच नाही. का ग बाई तू असं वाढून राहिली? अगं ताट वाढायची पद्धत असते. डावीकडे पोळी असते, उजवीकडे भाजी असते, खाली भात असते, मध्ये वरण असते आणि वर सगळ्या कोशिंबिरी असतात, लोणचं पापड सगळं असते. अशी पद्धत असते बाई. हे कुठे असतं? हे तिकडे वाढ.
काय होणार आहे, सगळे एकत्रच पोटातच जाणार आहे ना. हो जाणार पोटातच आहे. आता शर्ट पॅन्ट घालतो आपण, ते अंगावरच घालतो. एक काम कर ना, तू पॅन्ट का नाही वरती घाल आणि शर्ट कमरेला गुंडा. जमल का? बाबा अरे अंगावरच घालायचं आणि शेवटी. जाऊ दे ना, तुम्ही बघा ना कसं झालंय, बघा ना. त्या बायताडीला सांग माझ्यासोबत जास्त बोलत नको जाऊ, नाही तर सुत्री सुजून देईल म्हणा एक दिवस बस मी. बस बस खिचडी. तुम्ही घ्या घ्या काही बोलते ना. घ्या ना. पहा तर कसं झालंय. हो. घ्या. कसं झालंय आई, बघ जरा. खाऊ तर ते. छान झालंय जेवण. थोडं गोडसर आहे पण छान केलं. कोणी शिकवलं ग? शिकली म्हणजे येतं तिला, सगळंच येतं. असं का? हो सगळं छान करते. का का टाकलं बाई या वर्णामध्ये? काय म्हणजे ते नेहमीच आहे ते. छान झाली ना ते महत्वाचं, हा नाही का? नाही म्हणजे अशा प्रकारचं वरण करायचं झालं तर का का टाकते बा म्हणून विचारलं. अगं बोल ना. मग अशी तर महिन्यासारखी बडबड करत होती. आता का उत्तर देत नाही प्रश्नाचं? ते पहिले पाणी टाकलं आणि मग त्यात बेसन. का? पाण्यात बेसन टाकलं का? अगं पाण्यात बेसन टाकलं तर पिठलं होते ना. वरणात डाळ टाकते. डाळ, मला डाळच म्हणायचं होतं. हा तेच म्हणजे अगं तेच. तूच बनवलं जेवण का कुठून आणलं? अरे म्हणजे काय, तिनेच बनवलंय. बाहेरून कुठून आणणार? तिने स्वतः बनवलंय. खा ना हे घ्या, खिचडी घ्या. अरे मला नाही वाटत बा. खिचडी पण पहा ना कशी गोड गोड एकदम मिचळी गेली. तू मिरची टाकली का वरतून टांगली? हे बघा, मला जसं जमलं तसं मी केलं. शनाया प्लीज खा ना प्लीज. माझ्या घरी असाच होतो स्वयंपाक. बाय जरा